ठीक आहे, ऑनलाईन मेंबर्स स्क्रीन दिसते ना? ठीक आहे, आपण स्टार्ट करूया. ठीक आहे, मी काय करतो, एक फोल्डर बनवतो आज. दररोज तर बनवतोच, आज पण बनवू आपण. आणि त्याला करणार आपण CMD. जे आपण काल डाउट्स घेतले होते त्याचं फक्त आपण ओव्हरव्ह्यू देऊ, कारण काल जे रेकॉर्डिंग केली ते रेकॉर्डिंग झाली नाही, त्यामुळे थोडीशी रेकॉर्डिंग जे पॉईंटवर नाही झाले ते करते. ठीक आहे, मग आपण काय केले की CMD मध्ये आपण ओपन केलं. मग CMD मध्ये आल्यानंतर आपली फर्स्ट कमांड काय होती की इन्स्टॉलेशन करून घ्यायची. मग इन्स्टॉलेशन मध्ये आपल्याला काय काय लागणार आहे, एक्सप्रेस लागेल, EGS, अजून MySQL, util, अजून ठीक आहे बस. ओके, जे काय पॅकेज लागतात आपण ते काय केले, इम्पोर्ट करून घेतले किंवा इन्स्टॉलेशन करून घेतले. आणि याला आपण करू कोड पेस्ट डॉट. मग कोड पेस्ट डॉट केल्यानंतर की आपण काय करतो की एक इंडेक्स फाईल बनवतो किंवा आपलं सर्व्हर झालं. जे काय आपला प्रोजेक्ट आहे तो पण आपला एक सर्व्हरच बोलता येईल. ठीक आहे, त्यामध्ये मी index.js फाईल बनवली आणि जे काही मला पॅकेज लागतात, जे काही मिडलवेअर लागतात, मी इंडेक्स फाईल मध्ये राईट करतो. किंवा सपोज आता एक्सप्रेस इक्वल टू रिक्वायर आणि राऊंड ब्रॅकेट मध्ये एक्सप्रेस. त्यानंतर मला एक ऍप व्हेरिएबल लागतोय, ते ऍप व्हेरिएबल मी बनवून घेतो एकदा की एक्सप्रेस राऊंड ब्रॅकेट आणि एक मिडलवेअर किंवा एक URL बनवतो, app.get राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये स्लॅश कोमा देऊन एक फंक्शन राईट केलं. मग फंक्शन मध्ये राहील एक रिक्वेस्ट आणि दुसरं राहील रिस्पॉन्स, आणि जो काही रिस्पॉन्स आहे तो मी सेंड करतो. ठीक आहे, डेटा म्हणून असं राईट केलं काहीतरी किंवा वेलकम राईट करतो. ठीक आहे, आणि यानंतर एक पोर्ट नंबर देतो आपण app.listen आणि त्यामध्ये 1000. ठीक आहे, इतर तर सगळ्यांचं क्लिअर. पण आपण आता काय करतो की ते डेटाबेसची कनेक्शन करतो किंवा मिडलवेअर राईट करतो किंवा वगैरे आपण त्याच्या अनेक परफॉर्मन्स आणि त्यांचे इन्सर्ट क्युरी करतो आपण वगैरे, पे इंडेक्स पेज मध्ये आपण राईट करतो. ठीक आहे ना. मग आपण आज काय करू की जे काही मी डेटाबेसचे कनेक्शन असेल ती सेपरेट फाईल मध्ये बनवतो. मग सेपरेट फाईल मध्ये बनवण्यासाठी मी काय करतो, एक connection.js ची फाईल बनवतो. मी शॉर्टकट मध्ये लिहितो con.js आणि त्यामध्ये जे काय MySQL चे कनेक्शन साठी पॅकेज लागतील मी ते पॅकेजला रिक्वायर्ड करणार. मग कोणते कोणते पॅकेज लागतील मला, एक लागेल MySQL आणि राऊंड ब्रॅकेट मध्ये MySQL. मग त्यानंतर अजून कोणतं पॅकेज लागेल, util ला पण आपण रिक्वायर करू, रिक्वायर राऊंड ब्रॅकेट मध्ये util. आणि ते काय जे काय कनेक्शन आहे ते कनेक्शन आपण एक कॉन व्हेरिएबल मध्ये स्टोअर करतो. मग कनेक्शन कसं देणार, MySQL डॉट क्रिएट कनेक्शन आणि पहिलं राहील आपलं जे काय होस्ट. ठीक आहे, पहिला राहील जो आपला काय होस्ट राहील का लोकल होस्ट राहील, लोकल होस्ट राहील. ठीक आहे, आणि त्यानंतर राहतो एक आपला युजर राहतो कंपल्सरी रूट. मग पासवर्ड जो काही तुमचा वर्क बेंच खोलताना तुम्ही पासवर्ड टाकला असेल तो पासवर्ड टाकून द्यायचा. माझा एमटी मी टाकलाच नाही तेव्हा मी एमटी ठेवला. आणि डेटाबेस आहे आपला A to Z 50. ठीक आहे, मग याने काय झालं की जे काही डेटाबेसशी कनेक्शन होतं ते डेटाबेसशी कनेक्शन पॉसिबल झालं. ठीक आहे, मग आपण काय करतो ते EXE राईट करतो. कॉन्स्ट EXE कसे राईट करणार, util डॉट promisify आणि राऊंड ब्रॅकेट मध्ये कॉन डॉट क्युरी. आणि बाइंड करणार आपण काय बाइंड करणार की कनेक्शन बाइंड करणार. कनेक्शन काय की कॉन मध्ये आपण स्टोअर केलं. ठीक आहे, कनेक्शन घेतलं. मग जे काय आपल्याला कनेक्शन झाले ते कशात आले की EXE मध्ये आले. मग ह्या पेजवरून आपण काय इम्पोर्ट करणार का एक्सपोर्ट करणार, इम्पोर्ट करणार की एक्सपोर्ट करणार. मग एक्सपोर्ट करणार आपण काय करणार, एक्सपोर्ट EXE एक्सपोर्ट करणार. मग मॉड्यूल डॉट एक्सपोर्ट आणि एक्सपोर्ट काय करायचे आपल्याला EXE. मग जिथे काय आपल्याला EXE लागेल तिथे आपण काय करणार, सिंपली इम्पोर्ट करणार आणि त्याचा यूज करणार. मग सपोज मला
हा आणि मग बाकीच्या JS मध्ये नाही इम्पोर्ट नाही ना करू शकत आपण. इंडेक्स फाईलला कुठे इम्पोर्ट करू शकतो? एक्सपोर्ट करायचं. हम्म? इंडेक्स फाईल मधून exe एक्सपोर्ट करायचं एक्सपोर्ट करायचा आणि बाकीचे नाही ना, add आपण data तसं नाही ना करू शकत. जे काय आपल्या इंडेक्स फाईल मध्ये असतं, इंडेक्स फाईल मध्ये काय असतं की हँडल करतं, म्हणजे जे काय आपलं प्रोजेक्ट आहे प्रोजेक्टला हँडल करतं. आता सपोज आपण राउट्स बनवतो, मग इंडेक्स फाईल काय करते की त्या राउट्सला रस्ता दाखवायचे काम करते. जे काही मिडलवेअर असते ते इंडेक्स फाईल मध्ये असते, किंवा पोर्ट नंबर असतो आपला, पोर्ट नंबर इंडेक्स फाईल मध्ये राहतो, आणि जे काही कनेक्शन असेल ते आपण सेपरेट मध्ये करतो. कनेक्शन याद घेऊन मग त्याला इम्पोर्ट नाही करू शकत. नाही, आपण इंडेक्स फाईल आपली मेन फाईल आहे. जसं की तुम्ही आता रिॲक्ट मध्ये गेलात की रिॲक्ट मध्ये app.js ही मेन फाईल राहील. सपोज तुम्ही HTML गेला, कधी होस्ट करण्यात गेला, तर index.html फाईल ती मेन राहते. तुम्ही कोणत्या लँग्वेज मध्ये गेला की त्यांची एक एक फाईल मेन राहते. जशी की आपली index.js फाईल नसेल तर आपला सर्व्हर क्रिएट नाही होणार. ठीक आहे ना. मग आपण काय केलं की सिंपली exe आपण एक्सपोर्ट केलाय. मग एक्सपोर्ट केलाय, मला लागतो इंडेक्स फाईल मध्ये. मग मला लागत आहे की मला ज्याची गरज पडली की मी त्याला काय करणार आहे, व्हेरिएबल घेणार की exe, आणि त्याला सिंपली रिक्वायर करणार, रिक्वायर. मग जो काय आपला exe आहे तो लोकल आहे. लोकलला मग इम्पोर्ट कसं करतो, ./कनेक्शन. ठीक आहे. जो काही एक्सप्रेस आहे तो कसा आहे, ग्लोबली म्हणून आपण त्याला काय डॉट वगैरे स्लॅश टाकलं नाही. आणि जो आपला exe आहे, exe कसा आहे con.js मध्ये, म्हणजे तो कसा आहे लोकल आहे. मग लोकलला इम्पोर्ट करण्यासाठी आपण काय करणार, ./ जे काय ते फाईलचं नाव असेल ते फाईलचं नाव राईट करणार. ठीक आहे. मग exe आपल्याला इम्पोर्ट झाला, सिंपल आहे. मग exe यूज करू आपण. सपोज मी where data इक्वल टू अवेट, आणि exe ला SQL क्वेरी पास करतो. सपोज मी एक आता क्वेरी SQL राईट करतोय, इक्वल टू टिल्ट मध्ये सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट, जो काय आपण लास्ट लेक्चर मध्ये घेतला होता. आणि जो काय डेटा भेटेल मी डेटाला सेंड करतो सिंपली. मग अवेट घेतले आपण, एक असिंक राईट करतो इथे. ठीक आहे. आणि आपला जो काय प्रोग्राम आहे त्याला रन करण्याची कमांड काय, nodemon index.js. आणि सिंपली ब्राउझरला जाणार, ब्राउझरला करणार आपण localhost:100. भेटला डेटा मला सिंपली, आहे का नाही. जे आपलं नॉर्मल वर्क होत होतं डेटाबेसची कनेक्शन, इंडेक्स फाईल मध्ये आपण जे कनेक्शन करायचो त्याच कनेक्शन काय भेटायचं, डेटाबेसची कनेक्शन व्हायचं. मग आपण काय केलं की एक सेपरेट फाईल बनवली, जो गिचमेंट काला व्हायचा इंडेक्स फाईल मध्ये तो बंद झाला. ठीक आहे ना. आणि जे काही नॉर्मली वर्क व्हायचं MySQL कनेक्शन नॉर्मली वर्क होतंय. ठीक आहे ना. हे झालं. आणि काल एक आपण राऊट्स शिकलो. राऊट्स म्हणजे काय की राऊट्स म्हणजे काय बरं सांगा बरं. की रस्ते. एक मी राऊट्स फोल्डर बनवला, आणि राऊट्स फोल्डर मध्ये मी 2 रस्ते बनवतो. एक बनवतो user.js, आणि दुसरा रस्ता कोणता राहील, admin.js. ठीक आहे. ही काय झाले, 2 रस्ते झाले. आणि त्या रस्त्यांना काय करणार, जे काही युजरचं काम असेल ती युजर रोडला होईल, आणि जे काही ऍडमिनचं असेल तिकडे होईल काम ऍडमिन मध्ये होईल. सपोज मी आता इथे राऊट्स लिहायचे मला, किंवा URL लिहायचे. मग URL लिहिण्यासाठी मला काय लागणार आहे, एक्सप्रेस लागणार आहे. एक्सप्रेस डॉट इक्वल टू रिक्वायर, आणि राऊंड ब्रॅकेट मध्ये मी एक्सप्रेस राईट करतो. ठीक आहे. आणि एक राऊट्स बनवला, कॉन्स्ट राऊट, आणि इक्वल टू एक्सप्रेस डॉट काय राहील राऊटर, आणि राऊंड ब्रॅकेट. ठीक आहे. आणि जे काय आपल्या URL असतील ते म्हणजे कोणत्या युजरची URL, मग युजरची URL आपण इथे राईट करणार की राऊटर डॉट गेट राऊंड ब्रॅकेट, त्यामध्ये स्लॅश. मग स्लॅशला जे एक फंक्शन राईट केलं, फंक्शन मध्ये राहील एक फंक्शन, आणि फंक्शन मध्ये राहील एक रिक्वेस्ट, आणि दुसरं काय राहील रिस्पॉन्स. आणि जो काय रिस्पॉन्स आहे मी त्याला सेंड करतो. सेंड काय करणार, वेलकम युजर साईट करू. ठीक आहे. आणि हे दोन आपण एक्सपोर्ट काय करणार, आपण काल ऍप घेतला होता, तर आज एक्सपोर्ट काय करणार आपण, की मी व्हेरिएबल घेतलाय काय, आपण हा व्हेरिएबल काय करतो, आपण इथं एक्सपोर्ट करतो. मग एक्सपोर्ट कसं करणार, मॉड्यूल डॉट एक्सपोर्ट, आणि एक्सपोर्ट काय करायचे आपल्याला राऊट. ठीक आहे. एक्सपोर्ट केला, इथून एक्सपोर्ट केला. ठीक आहे. युजरचं झालं काम. जे काही युजरचं काम असेल ती युजर फाईल मध्ये, ऍडमिनला पण आपण करू
कॉन्स्ट एक्सप्रेस इक्वल टू रिक्वायर आणि राऊंड ब्रॅकेट मध्ये एक्सप्रेस. सेकंड काय राहील की आपला एक व्हेरिएबल कोणता तुम्हाला जो वाटेल ते पण राऊट घेत चालला. ठीक आहे, म्हणजे मग त्यानंतर एक्सप्रेस डॉट राउटर आणि राऊंड ब्रॅकेट. आणि जे काय आपल्या मिडलवेअर असतात किंवा URL असतात ते जे राईट करणार ॲप डॉट राऊट डॉट गेट कोमा स्लॅश आणि एक फंक्शन राईट करतो. फंक्शन मध्ये राहील एक रिक्वेस्ट आणि दुसरं राहील रिस्पॉन्स. आणि जो काही रिस्पॉन्स असेल RES ला मी सेंड करतो. मी इथे राईट करतो वेलकम टू ॲडमिन साईट. ठीक आहे, आणि इथून एक्सपोर्ट काय करणार मी मॉड्यूल डॉट एक्सपोर्ट. एक्सपोर्ट काय करतो आपण की राऊटला एक्सपोर्ट करतो. मग हे रस्ते काय झाले की दोन आपण रस्ते बनवले. एक राऊट्स फोल्डर बनवला आणि राऊट्स फोल्डरच्या आतमध्ये दोन रस्ते बनवले. एक रस्ता बनवला युजरचा आणि दुसरा कोणता ऍडमिनचा रस्ता बनवला. ठीक आहे, मग हे रस्ते बनवले आपण, पण ह्या रस्त्यांना जाण्यास सांगणार कोण की index.js सांगतं. म्हणजे ह्यांना रस्ते दाखवायचं काम कोण करतं index.js करतं. मग आपण index.js मध्ये सिंपली आपल्याला काय करायचे जे काही रस्ते आहेत रस्त्यांना आपण एकदा इम्पोर्ट करून घेणार. पहिला रस्ता राहील युजर अंडरस्कोर राऊट म्हणून मी व्हेरिएबल मध्ये स्टोअर करतो आणि ह्याला रिक्वायर करतो. आणि जे काय आहे ते लोकल आहे म्हणून डॉट स्लॅश राउटर फाईल मधून की युजर घ्यायचं आहे आपल्याला. ठीक आहे, एक युजरचा रस्ता आपण काय केला इम्पोर्ट केला आणि दुसरा कोणता रस्ता राहील ऍडमिन राऊट म्हणून. आणि त्याला पण मी सिंपली इम्पोर्ट करून घेतो रिक्वायर. आणि जो काही लोकल आहे म्हणून त्यासाठी डॉट स्लॅश राउटर आणि त्यामधून काय घ्यायची ऍडमिनचा रस्ता घ्यायची. मग आपण जे काही ऍडमिन आणि युजरचा काय केला आपण रस्ता घेतला म्हणजे त्यांना इम्पोर्ट करून घेतलं. मग त्यांना रस्ता दाखवायचा कसा की त्यांच्या मिडलवेअरने ऍप डॉट यूज आणि जे काही URL असेल URL मध्ये स्लॅश युजर आले तर त्याला कोणत्या रस्त्याला पाठवायचं युजर राऊटला पाठव. ठीक आहे, आणि ऍप डॉट यूज आणि जो काही URL मध्ये स्लॅश ऍडमिन आलं तर त्याला कुठे पाठवणार आपण की ऍडमिन रस्त्याला पाठवणार. ठीक आहे, सिंपली. आणि याला आपण चेक करू आणि जो काही स्लॅश असेल स्लॅशला आपला डेटा दिसणार आणि URL मध्ये स्लॅश युजर आले तर कोणत्या रस्त्याला जाईल युजर रोडला जाईल. आणि URL मध्ये स्लॅश ऍडमिन आले तर ऍडमिन कडे जाईल. ठीक आहे, हा फंडा समजला असेल तुम्हाला सर्वांना. ठीक आहे, मग सपोज तुम्हाला आता ऍडमिन मध्ये अजून एक रस्ता बनवायची म्हणजे हा फर्स्ट काय झाला फर्स्ट स्टॉप झाला. नेक्स्ट स्टॉप आपल्याला बनवायचा आहे अबाउटचा. ऍप डॉट राऊट डॉट गेट आणि राऊंड ब्रॅकेट मध्ये मी सांगणार स्लॅश अबाउट. त्यानंतर एक फंक्शन राईट करणार. फंक्शन मध्ये राहील एक रिक्वेस्ट आणि दुसरं काय राहील रिस्पॉन्स. आणि जो काही रिस्पॉन्स असेल मी त्याला सिंपली सेंड करतो. सेंड काय करतो की अबाउट पेज म्हणून आणि तो अबाउट पेज कोणता युजरचा युजर. ठीक आहे, मग मी आता तो जो राउट्स बनवलाय ते एक स्टॉप बनवलाय ते कशात बनवलाय स्टॉप ऍडमिन मध्ये बनवलाय की युजर साइट मध्ये बनवलाय. मग मी ऍडमिन मध्ये शोधायला गेलो तर सापडतोय का मला मी काय URL काय की लोकल होस्ट :10000/admin/about आहे. मग काय होते की आपण जो काय स्टॉप बनवलाय स्टॉप युजर साइटला बनवलाय. मग युजर साइट मध्ये जाणार युजर केलं वेलकम टू युजर साइट आलं आणि युजर साइटच्या आतमध्ये आपण कोणतं पेज बनवलंय की स्टॉप बनवलाय अबाउटचा बनवलाय. सापडला अबाउटचा. ठीक आहे ना, म्हणजे जे काही अबाउट युजरचं काम असेल युजर साइटला होईल आणि जे काही ऍडमिनचं काम असेल ती कुठे होईल ऍडमिनचं काम असेल. हा फंडा सगळ्यांना समजलाय. ठीक आहे ना, ट्राय करायची गरज नाही. काय करतात वन्स मोर काय करतात काय घ्यायचा पुढचा पॉईंट ऑनलाईन मेंबर्स काय करतात हे समजलंय सर्वांना.